मित्रांनो, आज मार्केट ओपन झाल्या अदानीचे बहुतांश सगळे स्टॉक 15 ते 20% रेंजमध्ये लोअर सर्किट लागला होता. आता झालंय कारण असं, अदानीने पुन्हा एक नवीन कांड केलेला आणि हा कांड काही साधा सोपा नाहीये. ऍक्च्युली अमेरिकन डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये अदानीच्या विरोधात अटक वॉरंट आहे ऍक्च्युली. पण समजून घेऊ या पुढच्या 5 मिनिटांमध्ये नक्की काय मॅटर झालेलं आहे आणि मग अदानी स्टॉक्स पासून आपल्याला काय करायचंय इथपर्यंत आपण जाऊन पोहोचू याच्यामध्ये. आता मित्रांनो लक्षात ठेवा, ऍक्च्युली कंडिशन अशी याच्यामध्ये की अमेरिकन सिक्युरिटीज एक्सचेंज यांनी एक केस फाईल केली आहे अमेरिकन डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये आणि तिथे अदानीने काही व्हायोलेशन्स केलेले आहेत आणि हे व्हायोलेशन्स असे आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्यावर अटक वॉरंट याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहे. पण ते अटक वॉरंट का टाकण्यात आलेले तर त्या केसमध्ये असं मेन्शन आहे की अदानीने जवळपास अमेरिकन जे काही लीगल बँकर्स आहेत किंवा जे लोन प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या आणि इन्व्हेस्टर्स यांच्याकडून जवळपास $3 बिलियन उभे केलेत पैसे आणि याचा वापर केला इंडियन कंपनीसाठी. आता काय केलं याच्यामध्ये, पण हे पैसे उभे केल्याचा प्रॉब्लेम नाहीये. ऍक्च्युली याच्यावर आरोप आहे की अदानीने 2000 कोटी रुपयांची जवळपास लाच दिली आहे भारतीय गव्हर्नमेंट मधल्या काही अधिकाऱ्यांना आणि ऍक्च्युली त्यांची बोलणी रेकॉर्ड केले गेलेली आहेत. लक्षात ठेवा, आता हे साधं सिंपल नाहीये. मग तुम्हाला प्रश्न पडेल की एवढ्यावर झालं काय. डील अशी याच्यामध्ये की अदानीने काय केलेलं आहे की काही गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स मिळवलेत काही राज्यांमधल्या स्टेट इलेक्ट्रिकल कंपन्या ज्या पॉवर डिस्ट्रीब्युशन करतात आणि काही कंपन्या पॉवर त्याच्यामध्ये काय करतात प्रोडक्शन करतात अशा कंपन्यांबरोबर डील केले. मग याच्यामध्ये राज्य कुठली आहेत, जम्मू काश्मीर असेल, आंध्र प्रदेश असेल, गुजरात असेल किंवा तमिळनाडू असेल यासारखे काही स्टेट्स आहेत. या स्टेट्स मधल्या कंपन्यांबरोबर यांनी डील केली आणि ही डील मिळवायसाठी काही गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना 2000 कोटी रुपयांची लाच दिली. हा पहिला आरोप आहे. मग झालं काय तर त्याने ऍक्च्युली सांगितलं अमेरिकेतल्या काही इन्व्हेस्टर्सला की मला एवढ्या सगळ्या कंपन्यांचे डील्स मिळालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का पुढच्या 20 वर्षामध्ये ह्या डील्स मधून आम्हाला जवळपास $2 बिलियन नफा होणार आहे आणि हे पाहून लोकांनी त्याच्यामध्ये पैसे लावले आणि ही जेव्हा बाब समोर आली तेव्हा ऍक्च्युली हा सगळा प्रोसेस सुरू झाला. पण आता ऍक्च्युली कंडिशन एवढीच आहे का बरं याच्यामध्ये की हे सगळं केलं? अजिबात नाहीये. अदानीने मागील काही दिवसापूर्वी 600 मिलियन रुपयाचे बॉन्ड उभे केले, म्हणजे त्याला अजून 600 मिलियन रुपये पाहिजे होते अमेरिकन मार्केटमधून. तुम्हाला माहितीये का जसं IPO ओव्हर सबस्क्राईब होतो तसे त्याचे हे बॉन्ड्स 3 पट ओव्हर सबस्क्राईब झाले कारण त्या कंपन्यांना वाटलं की अरे अदानी हा काही छोटा माणूस नाही इंडियामधला आणि त्याला या 6 राज्यांमधल्या एवढ्या मोठ्या ऑर्डर्स मिळतात त्यामुळे त्यांनी त्याला ओव्हर सबस्क्राईब केलं. पण ही जशी न्यूज मार्केटमध्ये आली ना त्यांनी ते डील ऍक्च्युली जे काही 600 मिलियन ओपन करणार होते मार्केटमध्ये अमेरिकन लोकांकडून तिकडच्या काही बँकर्सकडून ते डील त्यांनी थांबवलं, म्हणजे ती स्टेज त्यांनी क्लोज केली. आता इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये की एवढं सगळं होत असताना याच्यामध्ये एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली, ऑब्झर्व केलं की समजा मागील काही दिवसापूर्वीच अमेरिकेमध्ये इलेक्शन झालं, तिथे ट्रम्प निवडून आले. ट्रम्प जसे निवडून आले तसं अदानींनी काही लगेच एक ट्विट केलं होतं की आम्हाला पण अमेरिकन गव्हर्नमेंट बरोबर काम करायला आवडेल. ओके, आमचे जे काही प्लॅन्स आहेत, म्हणजे त्याने सांगितलं की अमेरिकन एनर्जी सेक्टरमध्ये आणि सिक्युरिटी सेक्टरमध्ये आम्ही जवळपास $10 बिलियन इन्व्हेस्टमेंट करणार आहोत आणि याच्यामुळे अमेरिकेमध्ये 15,000 नोकऱ्या क्रिएट केल्या जातील. आता लोकांना वाटली काहीतरी साधी सिंपल गोष्ट असेल, पण हा कांड उजेडात येण्याच्या आधी ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. पण लक्षात ठेवा हे काय एकटा अदानीच नाही केलेलं, ह्याच्यामध्ये इन्क्लूड कोण कोण आहे आणि एवढा काय इम्पॅक्ट बनतो हे तुम्हाला मी आज सांगणार याच्यामध्ये. आणि याच्यामुळे काय काय होऊ शकतं तर विनीत जैन असतील, रणजित गुप्ता असतील, रुपेश अग्रवाल असतील किंवा सायरल कॅबिन्स ही एक व्यक्ती आहे. ओके, कारण याच्याबरोबर सौरभ अग्रवाल आणि दीपक मल्होत्रा हे व्यक्ती काही कॅनडन आणि इतर इन्व्हेस्टर्सला मॅनेज करतात आणि तिकडचे फंड्स याच्याबरोबर जुळवायचं काम याच्यामध्ये केलेलं आहे. आणि हे सगळं सापडलं कसं तर काही कोडवर्ड्स मध्ये, कारण काही लोकांनी तिकडच्या ट्रॅक केलं की जसं की अदानीला सॅग असेल, ओके, न्यूमरो युनो किंवा जे विनीत जैन आहेत त्यांना फी स्नेक असे काही कोडवर्ड्स वापरण्यात आले हे डील होताना, हे पैसे सगळे ट्रान्सफर करत असताना याच्यामध्ये. ओके, मग ह्याच्यामुळे हे सगळं पडलेलं याच्यामध्ये. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल याच्यामध्ये आता काय होणार तर इंडियन गव्हर्नमेंट आणि अमेरिकन गव्हर्नमेंट यांच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी ट्रिटी पण साईन आहे. म्हणजे आपण थोडी पुढची गोष्ट आपण याच्यामध्ये चर्चा करतोय. याच्यामध्ये काय होतं, समजा अमेरिकेतला किंवा इंडियामधला एखादा उद्योगपती एखाद्या गोष्टीमध्ये अडकतो तर गव्हर्नमेंट त्याची बाजू घेऊ शकतं आणि त्या ह्याच्यामधून त्याला सोल्युशन मिळायचा मदत करू शकतं. पण ही गोष्ट का झालेली आहे तर अमेरिकन सिक्युरिटीजने चार्जेस लावले त्याच्यामध्ये, सिक्युरिटी एक्सचेंजचं व्हायोलेशन करणे, तिकडच्या लोकांना खोट्या खोट्या गोष्टी सांगून पैसे गोळा करणे आणि ऍक्च्युअल खरी माहिती न देणे. ओके, सिक्युरिटीज फ्रॉड केले, प्लस त्यांचं एक ऍक्ट आहे US फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ऍक्ट, त्याला FCPA म्हणतात. ह्या ब्रेक केल्याबद्दल त्यांनी सायरल कॅबिन्स
ह्याच्यावर पण गुन्हा दाखल केलेला आहे आणि प्लस अदानीवर पण यांनी अटक वॉरंट टाकलेलं आहे. आता बघूया अदानीला खरंच अटक होईल का. लक्षात ठेवा, पहिली गोष्ट काय, अदानी ही काही साधी सिंपल व्यक्ती नाही भारतामधली. आता बरेच जण असं म्हणतायत की ह्या सगळ्या डीलच्या मागे हिडेनबर्ग पण आहे, कारण मागच्या वेळी जेव्हा हिडेनबर्गने यांचा कांड उजेडात आणला, गव्हर्नमेंटला सांगितला, तेव्हा ना इंडियन गव्हर्नमेंटने सिरियस घेतलं ना सेबीने यांना सिरियस घेतलं. बरोबर, मग यांनी असं केलं असेल की कदाचित ह्याची माहिती उजेडात आणली आणि पुन्हा एकदा अडकवण्याचा प्रयत्न केला असेल. दुसरी गोष्ट, अदानी ही जगातल्या टॉप 10 लिस्ट मधली व्यक्ती आहे. आता जेव्हा टॉप 10 मध्ये जातो प्लस गव्हर्नमेंटचा एक खांदा ऍक्च्युअली व्यक्ती हो, तर अशा व्यक्तींना अडकवण्याचा पण बहुतांश वेळेला बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केला जातो. तो कदाचित असा असू शकतो. ओके, आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी याच्यामध्ये दिसते की तुम्ही बघता की बरेच जण म्हणतात अदानीला अटक केली पाहिजे. काही पॉलिटिशियनची ऍक्च्युअली याच्यामध्ये काय येतात, स्पीच येतात, पण ही गोष्ट एवढी इझी नाहीये. ओके, कारण ही गोष्ट आता चालू झाली, कारण ती डिस्ट्रिक्ट कोर्टामधला मॅटर आहे. कदाचित ही गोष्ट जर पहिल्या गोष्टी सारखीच फोल ठरली तर त्याला अटक पण होणार नाही आणि त्यांचे स्टॉक्स पुन्हा वरच्या दिशेला जाऊ शकतात. पण आता तरी सगळ्या कंपन्यांमध्ये जोरदार सेलिंग चालू आहे, त्यामुळे थोडं लांब राहा, कारण कदाचित हा मॅटर अजून वाढू शकतो. कारण तिकडे ट्रम्प आलेले आहेत, इलॉन मस्क पण तिकडे, कारण इंटरनल बातमी कोणालाच माहित नाही याच्यामध्ये. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, त्यामुळे ऍक्च्युली अदानीचे शेअर्स पडलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय की अदानीचा खरोखर कांड आहे का अदानीला अडकवलं जातंय? प्लीज खाली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही आम्हाला कळवा आणि आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका. धन्यवाद.